महाराष्ट्राचा भूगोल वर्ग SYBA सेमिस्टर क्रमांक 3 पेपर क्रमांक 2 युनिट नंबर 1 महाराष्ट्रातील प्रमुख भूरूपे, प्रमुख नद्या आणि हवामान. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील पठारी भागांचे वर्णन करा. प्रस्तावना. भारत हा देश उत्तरेकडील हिमालय पर्वत, उत्तरेचे मैदानाचा जो प्रदेश आहे तो, किनारपट्टी प्रदेश आणि दख्खनचे पठार अशा विविध प्राकृतिक विभागाने नटलेला आहे. भारताच्या प्राकृतिक विभागांपैकी दख्खनच्या पठाराचा एक भाग महाराष्ट्र राज्य होय. भारताप्रमाणे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना सुद्धा विविधतेने नटलेली आहे. दख्खनच्या पठारावर महाराष्ट्रामध्ये फक्त पठारच पाहावयास मिळत नाही, तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये महाराष्ट्राला दक्षिण दिशेने सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील भागामध्ये किनारपट्टीचा प्रदेश पाहावयास मिळतो, तर सह्याद्री पर्वतरांगांच्या पूर्वेकडील भागामध्ये जे आहे त्याला महाराष्ट्राचे पठार असे म्हणतात. जे आहे ते, तर हे पठार जे त्याला आपण म्हणूया द्विकल्पीय पठार आणि त्याची निर्मिती. या द्विकल्पीय पठाराची निर्मिती कशी झाली, तर भारताच्या प्राकृतिक विभागातील सर्वात प्राचीन विभाग हा द्विकल्पीय पठार होय. या द्विकल्पीय पठाराची रचना साधारणतः 500 कोटी वर्षापूर्वीची सांगितली जाते. आज आशिया, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे खंड परस्परापासून दूर आहेत, परंतु जर्मन शास्त्र वेगनर यांनी खंडवहनाच्या सिद्धांतानुसार लाखो वर्षापूर्वी या सर्व खंडांचा मिळून पॅन्जिया नावाचा एक खंड अस्तित्वात होता व पुढे त्याच्यात काही स्थित्यांतर घडून आली व त्याचे 2 तुकडे झाले. या 2 भागापैकी उत्तर भाग जो आहे त्याला लॉरेशिया व दक्षिणेकडे जो भाग आहे त्याला गोंडवाना अशी नावे दिली. व या दोन्ही भूभागाच्या दरम्यान टेथिस नावाचा समुद्र तयार झाला. वरील 2 भूखंडांपैकी दक्षिणेकडील गोंडवाना भूमीचे 2 भाग होऊन दख्खन पठार व अरबस्थानातील अरेबियाचे पठार याची निर्मिती झाली असावी. दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यामुळे शिलारसाचे लोट वाहून या पठारावर शिलारसाचा जाड असा थर निर्माण झालेला आहे. या शिलारसाच्या थराची जाडी पश्चिमेकडे अधिक असून पूर्वेकडे तो थर पातळ होत गेलेला आहे. या पठाराच्या उत्क्रांतीच्या काळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराची उत्पत्ती झाली असावी. तर हे जे द्विकल्पीय पठार, त्या पठाराचे विभाग जर आपण बघायचे ठरले तर भारतातील प्राकृतिक विभागांपैकी सर्वात मोठा भाग हा द्विकल्पीय पठाराचा भाग आहे. हा विस्तृत पठारी भाग विविध बाह्य कारकांच्या कार्यामुळे व इतर कारणामुळे विभक्त झालेला आहे. कारण या पठारी भागावर काही डोंगररांगा आहेत, तर काही ठिकाणी मोठमोठ्या नद्या वाहतात. त्यामुळे या पठाराचे विभाजन झालेले आहे. त्यात नर्मदा नदीच्या उत्तरेकडील पठारास उत्तरेकडील दख्खन पठार असे म्हणतात, तर दक्षिणेकडच्या पठाराला दक्षिणेकडील दख्खनचे पठार असे म्हणतात. या पठारी भागाचे काही उपप्रकार पाडण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे. त्याला माळव्याचे पठार, छोटा नागपूरचे पठार, बुंदेलखंडचे पठार व दक्षिणेकडील दख्खनचे पठार असे म्हणतात. तर आपण बघणार आहोत दक्षिणेकडील दख्खनचे पठार. दक्षिणेकडील दख्खनचे पठार जे आहे ते नर्मदा नदीमुळे दख्खनच्या पठाराचे 2 विभागात विभाजन झालेले पाहावयास मिळते. या पठाराच्या उत्तर मध्य भागातून नर्मदा नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नर्मदा नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नर्मदा नदी ही मुळात खचदरीतून वाहत असल्याने या खचदरीमुळे दख्खनच्या पठाराचे, उत्तरेकडील पठाराचे व दक्षिणेकडील पठार असे 2 भाग झालेले आहेत. दख्खनचे पठार हे क्रेटेशियन काळात लाव्हारसापासून निर्माण झालेले आहेत. दक्षिणेकडील दख्खनचे पठार हे विस्ताराने उत्तरेकडील पठारापेक्षा खूप मोठे, जवळपास
50,000 चौरस किलोमीटर एवढे आहे. या पठाराची निर्मिती लाव्हारसापासून झालेली आहे. त्यामुळे येथील मृदा ही सुपीक प्रकारची आहे. या पठारावर सर्व बाजूने लहान मोठे पर्वत आहेत. त्यामध्ये उत्तरेस पूर्व पश्चिम पसरलेला सातपुडा पर्वत रांगा आपल्याला पाहायला मिळतात. या रांगांपासून या पठाराची सुरुवात होते. सातपुडा पर्वताची सरासरी उंची सातपुडा पर्वताची सरासरी उंची 700 ते 800 मीटर आहे. या भागात वाहत असलेल्या लहान मोठ्या नद्यांमुळे सातपुडा पर्वत अनेक ठिकाणी विखंडित झालेला आहे. या पठाराचे दक्षिणेकडील शेवटचा हा जो भाग आहे त्याला कॅप कॉनी जवळ असलेला भाग असे म्हटले जाते. अतिशय मोठा विस्तार असलेला हा पठाराचा भाग आहे. यामध्ये महाराष्ट्राचे पठार, कर्नाटकाचे पठार, तेलंगणाचे पठार असे 3 प्रकार अभ्यासले जातात. दख्खनचे पठार जे ते 3 विभागात विभागले गेलेले. एक कर्नाटकाचे पठार, दुसरं तेलंगणाचे पठार, तिसरं महाराष्ट्राचे पठार. दख्खनच्या पठारावर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्राकृतिक रचना पाहावयास मिळतात. त्यामध्ये त्याच्या आकारावर व स्थानावरून त्याचे खालील प्रमाणे प्राकृतिक विभाग पडतात. त्यातला पहिला पश्चिम किनारपट्टी किंवा कोकण, दुसरा सह्याद्री पर्वतरांगा आणि तिसरं दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्राचे पठार. म्हणजे दख्खनच्या पठाराची हे विभाग आहेत. तर त्यातला पहिला जो भाग आहे ते महाराष्ट्राचे दख्खनचे पठार. आता दख्खनचे पठारापैकी सर्वात मोठा भाग महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा 90% भूभाग महाराष्ट्राचा 90% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा हे पठार बेसॉल्ट खडकांनी बनलेले आहे. पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतापासून ते पूर्वेकडील वैनगंगा, पैनगंगा नद्यांच्या खोऱ्यापर्यंत हा प्रदेश उत्तरेला नर्मदा नदीपासून दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत हे पठार व्यापलेले आहे. या पठाराच्या पश्चिमेकडे सह्याद्री रांगांपासून काही उपरांगा तर पश्चिमेकडे पूर्व रांगा पसरलेल्या आहेत. या रांगांमध्ये सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्रगड, बालाघाट व शंभू महादेव याचा डोंगर आहे. या महाराष्ट्र पठारावर ज्या डोंगर रांगा आहेत, काही नद्या सुद्धा त्याच्यामध्ये वाहतात. यामुळे हे पठार सलग राहिलेले नाही, तर ते विस्तीर्ण स्वरूपाचे. या पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला आहे. हा भाग नद्यांमुळे पठारावर वेगवेगळी नद्यांची खोरी निर्माण झालेली आहेत. नद्यांच्या गाळाच्या संचयन कार्यामुळे हा भाग सुपीक असून पाण्याच्या उपलब्धतेमुळे या खोऱ्यातील हा जो भाग आहे हा सदन झालेला आहे. या पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर इतकी, तर उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर आहे. उत्तरेस याच्या गाळणा डोंगरापासून ते दक्षिणेस तिलादी पर्वत व पश्चिमेस त्र्यंबकेश्वरच्या पायथ्यापासून ते पूर्वेस गडचिरोली या जिल्ह्यातील चिरोली डोंगर. लक्षात घेऊया की उत्तरेस गाळणा डोंगर रांगापासून ते दक्षिणेस तिलादी पर्वत व पश्चिमेस त्र्यंबकेश्वरच्या पायथ्यापासून ते पूर्वेस गडचिरोली जिल्ह्यातील चिरोली डोंगर यांच्या दरम्यान हे पठार व्यापलेले आहे. या पठाराचा उतार हा पश्चिम पूर्व असल्याने साहजिकच पश्चिमेकडील उंची जी आहे ती जास्त आहे. पश्चिमेकडील उंची 600 मीटर असून पूर्वेकडील भागाची उंची पश्चिमेकडच्या भागाच्या निम्मी म्हणजे फक्त 300 मीटर आहे. या पठाराचे क्षेत्रफळ सुमारे 2.76 लाख चौरस किलोमीटर इतके पाहावयास मिळते. मग महाराष्ट्रातील या पठाराची निर्मिती कशी झाली असेल, तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाच्या निर्मितीचा इतिहास पाहत असताना असे आढळते की आज जी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे ती पूर्वीपासूनची नाही. भूगर्भशास्त्रज्ञ महाराष्ट्राच्या रचनेचा अभ्यास करत असताना फोंडा घाटातील एकावर एक असे जवळजवळ 30 थर त्यांना मिळाले. 30 थर मिळाले. त्यावरून महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुमारे
7 कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. गोंडवाना नंतरच्या काळात महाराष्ट्रामध्ये प्रचंड उलथापालथी झाल्या असाव्यात. त्यामध्ये महाराष्ट्राच्या पठाराला प्रचंड धक्के बसून महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये भूगर्भाला तडे जाऊन भेगा पडल्या. या भेगातून मोठ्या प्रमाणात भूगर्भातील लाव्हारस बाहेर पडून तो महाराष्ट्र पठारावर पसरला गेला असावा. कारण महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये याची जाडी जास्त असून पूर्वेकडे ती कमी होत जाते. तसेच उत्तरेकडे सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे ही जाडी जाते. क्रिया या भागात वारंवार हजारो वर्ष अनेक क्रिया होत चाललेल्या आहेत. त्यामुळे काही वर्षांनी पुन्हा त्याच त्याच क्रिया ह्या घडत आहेत. या भागामध्ये 30 प्रकारचे थर आपल्याला पाहायला मिळतात. या या भेगेतून बाहेर पडणाऱ्या शिलारसामुळे या भागात बेसॉल्ट प्रकारचा खडक पाहावयास मिळतो. या पठाराच्या पश्चिम बाजूकडील जी जाडी आहे जवळजवळ 300 मीटर पेक्षा जास्त असून पूर्व भागात नागपूरकडे ती कमी होत जाऊन संपते. अशा प्रकारे या पठाराच्या निर्मितीनंतर या पठारावर बाह्यकारकांचे कार्य चालू झाले. बाह्यकारक म्हणजे काय? नदी, वारा यांना आपण बाह्यकारक असं म्हणतो. या नद्यांच्या कार्याने या पठारावर भूरूप जी आहे ती बदलली गेलेली आहेत. कारण अनेक नद्या हजारो वर्ष या पठारावर खनन, संचयन हे कार्य करत आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची खोरी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राचे पठार लाव्हारसापासून बनलेले असल्याने या भागातील जी मृदा आहे ती काळी, कसदार आहे. जिला रेगूर मृदा असे म्हणतो किंवा कापसाच्या पिकास उपयुक्त असणारी काळी मृदा असे आपण तिला म्हणतो.